आम्ही सध्या ज्या वाठारान आसा श्री मिलेग्री सायबिणी नमन करून आयच्या ह्या इनफ इज इनफ ह्या कार्यावळीचे शुभारंभ करूया. सुरवात करपाची म्हटल्यार आम्ही सध्या इतिहास घडयता हे तुमकां सगळ्यांक मानता पडटा. पणजे दॅट वॉज द फर्स्ट स्टेप. हो सेकंड स्टेप हे सगळे हिस्ट्रीन रेकॉर्ड जावपाचे आसा. कित्याक ही चळवळ प्रत्येक 2 डेकेडान येता. जशें संदेश बाबान पणजे कार्यावळीक सांगलेले प्रत्येक 2 डेकेडान असली चळवळ जाता आणि ही चळवळ इतिहासान दर्ज जाता. ही महत्वाची कित्याक काय म्हटल्यार तुम्ही म्हटल्यार आमचे इश्ट जनता इतलेच न्हू सरकार बी आमचेर बेजारलेली. परत ती 4 बोडकार येता म्हणटाले. केन्नाय कितें प्रोटेस्ट जालो तेच लोक, केन्नाय तेंचे खंयचे डिसिजन येयले जाल्यार तेच लोक. सो ते परत आमची तोंडां पळोवन बेजारलेले. कोर्टान गेले क्लॉड सर नॉर्मा मॅडम अशें न्यू कांय दिसनासलें. तेंकाय चेंज जाय आसलो म्हणून चेंजाच्या फॉर्माक आमकां जस्टीस रिवलो मेळ्ळलो आसा. आनी सरकाराक शॉक बसलेलो आसा. कित्याक तर ते आउट ऑफ सिलेबस येयले. आतां कितें करपाचें तेंकां कळना. आता ते आउट ऑफ सिलेबस कित्याक म्हणटा कित्याक तर सगळ्यांक आमकां तेंच्यांनी एक टॅग लायलो. आमकां म्हणटात ते आमकां नाका गँग. खंयसर अर्बन नॅक्सल्स म्हणटाले, एंटी डेव्हलपमेंट म्हणटाले. तेंकां कितें सांगलें जाल्यार ते नाका म्हणटात. कितें डेव्हलपमेंटाचो प्रस्ताव हाडलो आमकां नाका म्हणटात. आतां ह्या परिस्थितीत जेन्ना जस्टीस रिबेलो येयलो जस्टीस रिबेलोन 10 पॉइंट चार्टर काडले आनी तेंकां दिले. आतां द टायड्स हॅव चेंज. आतां ते सांगतले आमकां नाका. आतां आमी तेंकां म्हणपाची आमकां नाका गँग जाल्लेली आहा म्हणून. आमी बाबा आमचो डेव्हलपमेंट मागता पूण हे आमकां दिवपाक पळयना. पूण ऑन सिरियस नोट जस्टीस रिबेलो हांची एंट्री ह्या वेळार आनी ह्या मोमेंटाक ह्या स्ट्रगलाक कितलें इम्पॉर्टंट आहा तें कळप अत्यंत गरजेचें आहा. सामकें गरजेचें आहा. इतले दीस आमी रस्त्यार म्हटल्यार फायट ऑन स्ट्रीट, कोर्टान, मिडियाचेर, सोशल मिडियाचेर सगळे कडेन दीत आसलेले. आनी आमकां लागून तेंच्यांनी एक कावंटर रेडी करून दवरलो की हो उलयलो जाल्यार तेका टॅग लावपाचो आनी तेजो इफेक्टिवनेस कमी करपाचें. ते उलयले जाल्यार तेका दुसरो टॅग लावपाचो इफेक्टिवनेस कमी करपाचें. म्हटल्यार स्पोर्ट्सान स्ट्रॅटेजीज करता पळय एक प्लेयराक लागून तशें केल्लें. आतां जस्टीस रिबेलो जे फॉर्मर MLA आसा, बॉम्बे हायकोर्ट एट गोवा थंयसरले जज आसलेले आनी देशांतले सगळ्यात व्हडले कोर्टाचे चीफ जस्टीस आसलेले. आतां ते सांगता तेंकां कावंटर ते सांगतले चुकीचे खंयच्या वयल्यान सांगतले, कित्या वयल्यान सांगतले. आतां तेंकां दे हॅव टू एप्लाय देयर मायंड म्हणून म्हणटा ते आउट ऑफ सिलेबस येयल्लेले आहा. तशें जेन्ना जस्टीस रिबेलो आतां हेंच्या बद्दल उलोवपाचें जालें जाल्यार बेश्टें वाऱ्यार उलोवन चलचें ना. आमकांय मातशें रिसर्च करची पडली, वाचचें पडलें, 4 लोकांक विचारचें पडलें आनी चड करून जाणटेल्यांक विचारचें पडलें. कित्याक खूब पयलीं कोर्टान आसलेलें आमी तेन्ना नासलेले. सो लोकां कडेन चवकशी बीन केली आनी आतां खूब लोक जे विचारतात पळय सडनली कशें अपियर जालें म्हणून. कोण सडनली अपियर जावना. तेंची कारकिर्दी जेन्ना ते MLA आनी जेन्ना गोंयच्या हायकोर्टान जज आसलेले तेन्नाचे जर जजमेंट्स आनी ऑर्डर काडून पळयशात दिस इज नॉट अ सरप्रायज. आमी इतलेंच म्हणूंक शकता की तेंची एंट्री मातशी डिलेड जाली पूण ग्रँड जाली.
मानधन आणि आमच्या सायडींतल्यान जे इतले दीस आमी थंयसर स्ट्रगल करताले, आमचो तर हॅपीनसाचो तुमी अंदाजूच लावंक शकना. जेन्ना आमची आतां एक्चुअली गांवठी टीम आसलेली, 10 मॅचींतले आमी एक जिखताले. ह्या गांवठी टिमीक जेन्ना मास्टर ब्लास्टर येता आनी आपूण तुमकां खेळटा म्हणीत जाल्यार आमची कितें आसतली परिस्थिती विचार करा तुमी. तुमच्या बिहाफाच्या हांव जस्टीस रिबेलोक सांगपाक सोदता की तुमची एंट्री सर डेफिनेटली ग्रँड एंट्री जाला. आमकां इतली खुशी जाल्लेली आहा आनी इतले मोटिवेटेड दिसता आमी की आतां आमी 10च्या 10 मॅचीस जिखतले हो कॉन्फिडन्स येयला. सो हे जाले जस्टीस रिबेलोचे. आता जस्टीस रिबेलो जे 10 पॉइंट चार्टर लिस्ट डावन केला, बाकीचे स्पीकर्स उलयतले सगळे हांवूच उलयलो जाल्यार ते मागीर बेजार जातले. तो तितूंतलो एकूच घेता हांव, तो म्हटल्यार 7वो नेगेटिव्ह डिक्लेरेशन. खूब लोकांक दिसता ह्या आनी कितें आतां नवीनूच नेगेटिव्ह डिक्लेरेशन म्हटल्यार. नेगेटिव्ह डिक्लेरेशन इज ऑफ एग्रीकल्चरल टेनन्सी एक्ट 1964. आमी जे सामान्य भाशेन जे उलयता ते कसयत त्याची जमीन ऐकल्यार. हो कायदो आमचो लेट भाऊसाहेब बांदोडकरान तेन्ना इंट्रोड्यूस केल्लो. आणि हो एक कायदो जर आमी पळयत फक्त स्पेसिफीक टू दीस एक्ट जाल्यार त्या मनशाचे विजन कितले फार फेस्ट आसलेले, दूरदृश्टी आसलेले ते समजून येता. हो कायदो ऑन द फेस ऑफ इट दिसताना असो दिसता की भाटकारा कडल्यान जागे काडले आनी टॅनंटांक दिले, कुळांक दिले. पूण तो दिसता तितलो सोंपो ना. कित्याक तो 1964 जेन्ना तो कायदो येयलो भाटकारांनी चॅलेंज केल्लो. तो भाटकारांनी चॅलेंज करून 1990 पर्यंत सुप्रीम कोर्टान अडकून उरलो. आणि त्याच्या उपरांत जो करेक्टिव्ह मेजर येयलो, जो प्रोटेक्टिव्ह मेजर येयलो की टॅनंटांनी घेवन भाटकार विकतले आसले काय टॅनंट विकतले, तशें जावंक जायना. सगळ्यात महत्वाचो जो प्रॉब्लेम हो कायदो सॉल्व करता म्हटल्यार आमकां वॉटर सेक्युरिटी आनी फूड सेक्युरिटी इन्शोर करता. जर सारको हो कायदो इम्प्लिमेंट जायत जाल्यार कसयत त्याची जमीन म्हटल्यार जो मनीस त्या शेतांत त्या भाटांत कोसोवपाक, घाम गळोवपाक, रगत गळोवपाक तयार आहा तेका ती जागा तेणी कोसोवन पीक काडून समाजाक दिवचे, सरकाराक दिवचे, सो दॅट गांवची, वाड्याची आणि आमच्या गोंयची जे लोक आहा, जनता आसा तेंची भूक भागपाक जाय. आणि जितले जागे शेत जमिनीन किंवा पिकअप आसतली तितल्या ग्राउंड वॉटर बरें उरतले. सो वॉटर सेक्युरिटी आनी फूड सेक्युरिटीचो प्रॉब्लेम रिजॉल्व जाता. फारफेच ह्या कारणाक लागून म्हणटा की 1964 जो कायदो हाडलोलो एक विजन दवरून आयज पर्यंत रेलेव्हंट आसा आणि आमच्या हिशोबान 2064 पर्यंत रेलेव्हंट उरतलो. कित्याक उदक आणि अन्न हे प्रत्येक मनशाक जाय, जनावरांकूय जाय. सो इतले 100 वर्सां फुडें विचार करपी मनीस आनी फुडारी गोंयांत चड जावना. आयचे फुडारी कितें जाल्लेले आसा ते तुमकां सगळ्यांक खबर आहा. त्या कारणाक लागून हे नेगेटिव्ह डिक्लेरेशनाचे प्रोविजन गोंयाक घातकी जाल्लेले आहा. नेगेटिव्ह डिक्लेरेशन म्हटल्यार कितें? आमच्या आज्या पणज्यांनी जे काश्टी मारून तेन्ना हांगासर जे पिकयले आनी थंय ते कसयताले म्हणून तांकां ते जागे टॅनंट म्हणून मेळ्ळेले आसा. ह्या आतां ब्रोकर्स जे आसा गोंयांत आनी गोंय सरकारान ते थंयसर ह्या टॅनंटांक मामलेदार कोर्ट, डेप्युटी डायरेक्टर कोर्ट ह्या कोर्टांनी पिट्टा. जर टॅनन्सी डिक्लेअर कर म्हणून ऍप्लिकेशन घालीत 15-15, 20-20 वर्सां थंय पडींग उरता. आनी हे नेगेटिव्ह डिक्लेरेशन म्हटल्यार कितें? सर्वेच्या टायमार म्हाज्या आजाचे किंवा बापायचे नांव जर टॅनंट कॉलमान आसा
जाल्यार आतां पुतण्यो नाल्यार तेजी भुरगीं मामलेदारा कडेन वयता आनी सांगता म्हाज्या आजाचें नांव चुकोन लागलेलें तें काडचें म्हणून. टेनंट कॉलमांतल्यान जर नांव गेलें जाल्यार टेनन्सी एक्टांतल्यान तो जागो गेलो. टेनन्सी एक्टान जर जागो आसा जाल्यार त्या जाग्याक शेत आहा जाल्यार शेत, भाट आसा जाल्यार भाट आनी तळी आहा जाल्यार तळी, तेजो लँड यूज चेंज करूंक मेळना म्हणून टेनन्सी एक्ट हांकां खटकता. तो प्रोविजन फाटल्या 5 वर्सांक हो प्रोविजन वापरून जितल्यो केसी नील डेक्लरेशन केला. नील डेक्लरेशन म्हटल्यार कळ्ळें, नेगेटिव्ह डेक्लरेशन क्लियर जाल्यार परत व्हिडिओ काडून मागीर सांगतलो, पूण ब्रीफ कर मेळ्ळें न्हू तुमकां. सो नेगेटिव्ह डेक्लरेशन फाटल्या 5 वर्सांक जितल्यो केसीस जाल्ल्यो आहा तेजेर कमिशन बसून इन्क्वायरी करचो म्हणून हो डिमांड. बाकीचे विषय बाकीच्यांक उलोवंक